नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल याच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण अध्यात्म आणि त्याचे 4 योग आहेत याची माहिती घेत आहोत। तर पहिला योग आहे भक्तियोग। पण ह्या भक्तियोगाची माहिती घेण्याच्या आधी अध्यात्मामध्ये योग म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे। योग म्हणजे आपला आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये असलेलं कनेक्शन, याला म्हणायचं योग। आता भक्तियोगामध्ये काय होतं की भक्तियोग आपल्याला 2 प्रकारे करता येतो। एक म्हणजे सगुण स्वरूपामध्ये आणि दुसरा निर्गुण स्वरूपामध्ये। सगुण स्वरूपामध्ये आपण भगवंताची जी साक्षात प्रतिमा आहे ती एक्झिस्टन्स मध्ये आणून त्याची मनोभावे पूजा करतो आणि निर्गुण अवस्थेमध्ये आपण भगवंताची कुठल्याही प्रकारची प्रतिमा किंवा त्याचं स्वरूप हे डोळ्यासमोर न ठेवता फक्त परमात्मा हा एक ऊर्जेचा स्रोत म्हणून त्याची पूजा केली जाते, त्याला म्हणायचं निर्गुण भक्ती। आता याची जर का उदाहरणं द्यायची झाली तर सगुण स्वरूपामध्ये गणपतीची पूजा असेल, महादेवांची पूजा असेल किंवा मारुतीची पूजा असेल, म्हणजे थोडक्यामध्ये ज्या विधीमध्ये भगवंताचं मूर्त स्वरूप असतं ती सगुण पूजा मानली जाते किंवा सगुण भक्ती मानली जाते। आणि ज्या प्रकारामध्ये भगवंताची अशी कुठलीही रचनात्मक किंवा प्रत्यक्ष अशी रचना नसते त्याला निर्गुण भक्ती असं म्हटलं जातं। आता निर्गुण भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे मानसपूजा। महादेवांची ज्या वेळेला मानसपूजा केली जाते त्यावेळेला महादेवांचं कुठल्याही प्रकारचं स्वरूप किंवा त्याला लागणारी, त्यांच्या पूजेला लागणारी कुठलीही साधन सामुग्री ही आपल्याकडे उपलब्ध नसते किंवा तिचा आपण वापर करत नाही। फक्त महादेव ही एक शक्ती स्वरूपामध्ये आपल्या समोर उपस्थित आहेत आणि मी त्यांची मनोभावे पूजा करत आहे, हा एवढाच भाव हा आपल्या डोळ्यासमोर असतो, ह्याला म्हणायचं की निर्गुण सेवा। ज्या वेळेला आपण अध्यात्माचा विचार करतो त्यावेळेला बहुतांशी वेळेला निर्गुण स्वरूप हे अत्यंत गूढ मानलं जातं, कारण त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्याचं ज्ञान हे आपल्याला होत नाही। तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही माझा जर का यूट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत एक लाईन लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। नमस्कार।